शहरातील निराधार लाभार्थ्यांना 8 महिन्यापासून मानधन मिळालेच नाही। त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्ष अंतर्गत प्रहार अपंग क्रांती आंदोलन द्वारा जुनी तहसील कार्यालयात मुक्काम आंदोलन करण्यात आले। शासनाच्या संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निराधार योजना यासह विविध योजनांचे लाभार्थी असलेले दिव्यांग वृद्ध व विधवा महिलांना मागील 8 महिन्यापासून मानधन मिळालेच नाही। काही लाभार्थ्यांची केवायसी प्रलंबित होती तर काही लाभार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट नव्हते। 10 दिवसापूर्वी आम्ही निराधार तहसील कार्यालय अमरावती शहर यांना निवेदन दिलं होतं की अमरावती शहरातील पूर्ण अपंग, निराधार, वृद्ध आणि विधवा या सर्व लोकांना पैसे येणे बंद आहेत। शासनाने काही दिवसाआधी म्हणजे 1 वर्षाच्या आधी जवळपास आधारच्या नोंदणीच्या माध्यमातून पैसे देण्याचे सुरू केले। बऱ्याच लोकांनी आधार अपडेट केले, खाते अपडेट केले, आपले अपंगाचे कार्ड अपडेट केले, मात्र त्या लोकांना अजून कुठलेच पैसे आलेले नाहीत। आणि काही लोकांना आता मागच्या महिन्यात पैसे आले, मात्र त्यांचे 12 महिन्याचे पैसे आले नाहीत मागील 1 वर्षाचे। आणि हे निष्क्रिय शासन त्या असलेल्या शासनाकडे बाकी असलेल्या पैशाच्या बाबतीत कुठलीही शासन तसदी घेत नाही किंवा यांना देणं आहे याच्या बाबतीत कुठलीही काळजी घ्यायला तयार नाही। वारंवार आम्ही निवेदनं दिली, शासनाला दिली, प्रशासनाला दिली। शासन प्रशासन अत्यंत निष्क्रिय असल्याचे वारंवार दिसते आहे। कारण ज्या लोकांचं जगणं या पैशावर अवलंबून आहे, माननीय नामदार बच्चूभाऊ कडू यांनी विविध स्वरूपाचे आंदोलनं करून अपंगांचे 600 रुपयाचे, निराधारांचे 600 रुपयाचे महिन्याचे मिळणारे पैसे हे 2500 रुपयापर्यंत शासनाला करण्यास भाग पाडलं। परंतु हे निष्क्रिय शासन त्या निराधार लोकांना ज्यांचं जगणं त्याच्या भरोश्यावर आहे त्या लोकांना ते पैसे देणे या शासनाने कदाचित बंद केले का, की फक्त तुम्ही आश्वासनापुरते ज्या लोकांना पैसे देता, असा आज प्रश्न निर्माण झालेला आहे। ज्या लोकांना बोलता येत नाही, ज्या लोकांना चालता येत नाही, अत्यंत निराधार आणि दुर्दैव अवस्थेत जीवन जगणारे सर्वसामान्य दिव्यांग बांधव असतील, वृद्ध असतील, विधवा असतील, अशा मूकबधीर असतील, अशा विविध स्वरूपाच्या लोकांना जे शासनाच्या मार्फत मंजूर झालेलं नाममात्र अनुदान आहे ते अनुदान त्यांना मिळणं बंद झालेलं आहे। हे ताबडतोब शासनाने द्यावं व उरलेली जेवढी रक्कम आहे लोकांची 12-12 महिन्याचे पैसे घेणं आहे शासनाकडून, आणि त्या लोकांनी आपली उसनवारी करून आपलं काम पूर्वत्वास नेलं। परंतु त्यांना ज्या लोकांचे घेतले त्यांचे देणं आहे, मात्र शासन त्यांचे शासनाकडे जमा असलेली रक्कम अजूनपर्यंत द्यायला तयार नाही। हे जिथपर्यंत देत नाही तिथपर्यंत आम्ही इथं या शासनाच्या दरबारी इथं बसलेलो आहोत। आम्ही उठणार नाही जिथपर्यंत शासन प्रशासनाच्या माध्यमातून आम्हाला सांगणार नाही की आमचे राहिलेले पैसे केव्हा देणार, याचं उत्तर जिथपर्यंत देत नाही तिथपर्यंत आम्ही इथून जाणार। अशा विविध रूटींमुळे दिव्यांग वृत्ती, विधवा महिला व वृद्ध लाभार्थ्यांचे मानधन त्यांना मिळाले नाही। काहींनी ड्युटी पूर्ण केल्या तरी सुद्धा 1 महिना मिळाले आणि त्यानंतर बंद झाले। अशा विविध समस्या निराधारांनी तहसीलदारांपुढे मांडल्या। आदरणीय बच्चूभाऊ कडू, नमस्कार सबको। जो आप कर रहे बहुत अच्छा कर रहे। 12-12 महीने से 1.5 साल से एक को भी पैसा नहीं मिल रहा है यहाँ पर। परेशान हो के रो के जा रहा है। मैं भी अपन बैठ गई 2 साल बच्चूभाऊ को गाँव गई थी मैं, जब अच्छी थी मैं, अभी अपन बैठ गई तो मैं कुछ भी नहीं कर सकती। मैं राष्ट्रीय चरमकार संगठन से अध्यक्ष हूँ। मैं 4 पद है मेरे पास में, फिर भी मेरा काम नहीं हो रहा। मैं आके रो के जाती, 4 बार अंदर गई, अपन खचल के 4 बार मैंने कागज पत्र दिए, पर मेरा भी काम कोई नहीं हो रहा। बाएं ऐसी परेशान हो गई 12-12 महीने से, जिसके खाने को दाना नहीं, वो परेशान हो रही है बिल्कुल। पर उनको लागू होना चाहिए पैसा, और अर्जेंट में होना चाहिए, नहीं तो सब बहिष्कार करेंगे, सब कहीं भी जाएंगे पर करेंगे, क्योंकि उनको पैसा नहीं, खाने को दवा दारू को पैसे नहीं, हाथ पाँव हिला रहे बेचारे, कुछ भी पैसा नहीं मिल रहा है। हमारा बाबा राव घोलप साहब है ना, उन्होंने भी बहुत वो करा, पर इन्हें कुछ सुना नहीं अधिकारी ने। तहसीलदार आके मेरे को बोल के गया था, साहब को बोल के आया था, भाई का
साइकिल का बंदोबस्त कर देना। एक ने भी नहीं सुना मैं, और मैंने इसलिए नहीं मांगा कोई से कि मैं राष्ट्रीय श्रम कार्ड के अध्यक्ष हूँ, मेरे संगठन की बदनामी होगी, तो मैं इसलिए दूसरे संगठन में गई नहीं, और दूसरे संगठन से मैंने मदद अभी तक मांगी नहीं। मेरे यहाँ इतनी गिर गई, दवा खाने का मैंने करा नहीं, डॉक्टर ने इलाज का बोला, मेरे पास पैसा नहीं था, इसलिए मैं खड़ी नहीं हो सकी, बैठने को भी लायक होगी नहीं तो बिस्तर में थी। जय हिंद, जय भारत। काही लाभार्थ्यांचे 1 महिन्याचे, काही लाभार्थ्यांचे 3 महिन्याचे, काही लाभार्थ्यांचे 5 महिन्याचे मानधन मिळाले नाही। निराधारांना त्वरित मानधन वितरित करण्याचा वेळ, अन्यथा अन्नत्याग आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे। मी सय्यद तौफिक प्रहार अपंग क्रांतीच्या वतीनं प्रहार सेवक म्हणून काम करतो। मी आज या मोर्चामध्ये याच्यासाठी आलो का दिव्यांगाची मागणी होती 6,000 रुपयापर्यंत मानधन करा, काऊन का दिव्यांगाला चालता येत नाही, बोलता येत नाही, ऐकता येत नाही, त्याला काही पाहता येत नाही। हा सरकारले थोडी तरी लाज वाटली पाहिजे। दिव्यांगाचे पैसे थांबून तुम्ही वेगळे वेगळे शक्तीपीठा बांधता, वेगळे वेगळे तुम्ही स्कीमा काढता, दिव्यांगाचा हाक मारून तुम्ही काय करताय? मला फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांनी एवढं सांगायचं आहे, भाऊ दिव्यांगाचा पैसे घेऊन दिव्यांगाची हाय घेऊन कोणती सरकार चालली नाही, कोणाचा भला होत नाही। म्हणजे त्याला एवढंच म्हणणं आहे का जे दिव्यांगाकडे व्यवसायच नाही त्याला व्यवसाय द्या, जे दिव्यांगाकडे काही काम नाही त्याला हाताला काम द्या, आणि दिव्यांगाचे मानधन त्यांच्या खात्यामध्ये लवकर पाठवा, नाहीतर हा मोर्चा थांबणार नाही। आम्ही इथेच आमरण उपोषण अजून करणार, वेळ पडली तो अन्नत्याग पण करणार। अर्चना रक्षे, विदर्भ न्यूज, अमरावती। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।